आपल्या पदार्थासाठी लागणार आहे अंडं, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, खोबरं, मोहरी, बारीक चिरलेलं लसूण, लोणचं, कढीपत्ता, धना-जिरा पावडर, खसखस, हिंग, तीळ, मिरची बारीक चिरलेली, तिखट, हळद आणि मीठ. वा, मी साहित्यामध्ये पहिल्यांदा तयार लोणचं पाहिले गड्या. हो, जरा थोडंसं लोणच्याचा कसा वापर करणार आहेत हे मला. लिंबाच्या ऐवजी करणार आहे, टँगी थोडीशी टेस्ट अच्छा, येण्यासाठी. पण हे लिंबाचं आहे का आंब्याचं आहे? हे आंब्याचं आहे. आंब्याचं लोणचं. आणि आपण आंबटपणा येण्यासाठी जे आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळतो ना, हा, त्याच्या ऐवजी हे टाकायचं. लोणचं घालायचं. साहित्यामध्ये उकडलेली अंडी आहेत आणि हे फार महत्वाचं आहे. खवय्यांनो, बाहेर उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि अशा वेळेला मुलांची एनर्जी कमी होते. अशा वेळी अंड्यांचा समावेश जरूर करा, कारण ऊर्जा आणि ताकदीसाठी उन्हाळ्यामध्ये अंडी हा सर्वोत्तम स्रोत आहे ऊर्जेचा. आज आपण लंचला बनवतोय बाकर अंडी, जी चविष्टही आहेत आणि पौष्टिकही आहेत. लक्षात ठेवा, संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे. त्याच्यामुळे उकडलेली अंडी ही तब्येतीला चांगली आणि शिवाय प्रोटीनचा उत्तम स्रोत. हो. काय करूया पहिल्यांदा फ्राय पॅन घेऊयात आपण. बर. आता त्याच्यात तेल टाकूयात आपण. किती लागेल? आपल्याला थोडंसं लागेल, कारण याच्यातलं येलो सगळं त्यात मिक्स होतं ना. बर, बस बस. हा, चला. तेल तापलेलं आहे आपलं. हो. मोहरी घालूयात. बस बस. त्यानंतर थोडा हिंग घाला. लसूण. फोडणीमध्ये लसूण आला की बाहेर येते गड्या. खूप छान स्मेल येतो मला लसूण. फार आवडतो आणि लसूण थोडा जास्तच घालायचा. हो. फक्त ह्याच्यातल्या ह्या गोष्टी नाही, ह्या सगळ्या आपल्याला फक्त मंद आचेवरती करायच्या आहेत. बर. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकूयात थोडा. कढीपत्ता थोडा अजून घाला, मला खूप आवडतो. हो, चालेल. लहानपणी आम्हाला सांगायचे कढीपत्त्याने डोळे मोठे होतात. हो, मी तर चटणी करून ठेवते याची, हा. आणि ती प्रत्येक भाजीमध्ये 1 चमचा टाक. हो, मला पण आवडते त्याच्यामुळे कढीपत्त्याची ती चटणी. खोबरं, शेंगदाणे आणि कढीपत्ता याची ती बनवून ठेवायची. मस्त. आणि तशी मला कारळाची आवडते, हो, कढीपत्त्याची आवडते, दोडक्याच्या शिरांची आवडते. हा, दोडक्यांची फार शिराची सुंदर बनवा. लागते. आता काय, मिरची. मिरची जर लहान मुलांसाठी करणार असू तर थोडीशी कमी करायची आपण टाकायची, आणि मोठ्यांसाठी हवं असेल तर भरपूर टाकली तरी चालेल. आता याच्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा. कांदा सगळा टाकायचा. टाका. आता त्याच्यावरती आपण थोडस झाकण ठेवूयात आणि मंद त्याला जरा वाफ येऊ याच्यावरती, देऊया. हा, मंद करूयात. गॅस कसा मंद बरं. करूया. हा, कारण वाफ आली की कांद्याला छान हा, पाणी सुटतं. कारण आपल्याला तो असा अगदी खूप डार्क करायचा नाहीये. आपल्याला फक्त शॅलो थोडासा ब्राउनिश झाला की मग बाकीच्या गोष्टी टाकायच्या ती त्याच्यावर. 1 पॅन रेसिपी आहे, हो, म्हणजे करायला झटपट. 10 मिनिटांमध्ये हा पदार्थ तयार होतो. अरे वा. सगळ्या मदर्स लोकांना अगदी छान की तो 2 मिनिटात तयार होऊन रॅप करून मुलांना टिफिन मध्ये देऊ शकतील असा पदार्थ आहे. बरोबर. पण आता तुम्ही ब्युटी पार्लरचं ट्रेनिंग कोर्स घेता, बरोबर? हो, हो. खाण्यामधूनही आपली त्वचा जपली जाते ना. हो, खूप मग अशा काय टिप्स आहेत की ज्या खाण्यातून आम्हाला मिळाल्या खूप तर असतात. आमची स्किन छान ग्लो करेल, यु नो? हो. हा. सगळ्यात महत्वाचा एक प्रॉब्लेम असतो, मानेला काळं झालेलं असतं. चेन किंवा मंगळसूत्र घातल्यानंतर बरेच जण क्लायंट येतात. तुमच्या डेफिनेटली नसणार आहे, पण मी सांगते की बरेच क्लायंट येतात की मॅडम मान आमची डार्क आहे किंवा टॅन काही झाली आहे, आहे. टॅन झालेली आहे. तर त्याच्यासाठी इतका सोपा उपाय आहे. काय? आपला बटाटा जो असतो तो किसतो आपण बटाट्याची खिचडी करताना किंवा हे करताना, आणि त्याचं जे पाणी असतं ते आपण फेकून देतो सगळं. हो. तर त्या पाण्यामध्ये थोडंसं मध घालायचं हं. आणि ते संपूर्ण मानेला लावायचंय. तर अच्छा. तुम्ही ते जितक्या वेळेला करत जाल तितक्या एक लेअर त्याचा निघत जातो आपला ब्लॅक अरे हेअर. वा. आंघोळीच्या आधी 10-15 मिनिट लावा. बेस्ट. आंघोळीला हे करून टाक. छान. त्याच्यानंतर आपल्या इथेशी पण कोपऱ्याला पण काळं होतो, बऱ्याच जणांचं असतं ते. तुमच्या नाही. तर टॅमॅटो जो असतो तर टॅमॅटो सुद्धा अर्धा आपण कापतो आणि आपल्याला तेवढा नको असतो, मग आपण तो फ्रीज मध्ये ठेवून देतो. मग त्याच्यापेक्षा तोच घ्या, त्याला थोडंसं चिरा द्या, त्याच्यातही थोडंसं मध टाका आणि तो हाताला सगळं घासून टाका तरी चांगलं. म्हणजे बटाटा मानेला, टोमॅटो हाताला. हाताला. खूपच मग छान. आता एकदा स्किनचं पण सांगून देते. काकडी डोळ्याला. काकडी डोळ्याला. त्याच्यानंतर केळं असतं, त्या केळामध्ये आपण थोडंसं मध आणि कापूर टाकलं हं. तर चेहरा सुद्धा एकदम ग्लो, एकदम मध आणि facial केल्यासारखं. कापूर. कापराने जळणार नाही ना स्किन आमची? नाही नाही नाही, बिलकुल नाही. ठीक आहे.
हे झालंय छान. बस छान. आता काय करा, त्याला थोडं साईडला करायचं, कारण आपल्याला आता त्या तेलामध्ये आता हा खसखस, तीळ आणि खोबरं आपल्याला छान खमंग त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे. बर, तर त्याच्यासाठी आपण काय करणार, एका बाजूला घालायचं. एका बाजूला जिथं तेल आहे थोडस त्याला आपण हलवूयात 1 मिनिटासाठी. हा, मग त्याच्यानंतर आपण तीळ घालूयात त्याच्यात. बर, याच्यातच घालायचं का? बघा किती सोपं, भांडी पण कमी लागतात, हो, तेल पण कष्ट कमी पण. लागतं, वेळ पण कमी लागतो. वेळ पण कमी लागतो. आता थोडं बघा छान खरपूस व्हायला लागली ती, त्याच वेळेला आपण तीळ पण घालूया. आता ते हलवून घेऊयात व्यवस्थित. आम्ही असं ऐकलंय तुमचा बराचसा वेळ किटी पार्टी मध्ये सुद्धा जातो म्हणे. किती तुमच्या मिस्टरांनी मला फोन करून सांगितलं. हो, हे खरंच असेल, सांगितलं असेल त्यांनी. आणि माझे ग्रुप खूप आहेत. त्याच्यामध्ये आमचा सीकेपी ग्रुप एक वेगळा आहे, एक आनंदी यात्रा म्हणून ग्रुप वेगळा आहे, माझा किटी VCचा ग्रुप वेगळा आहे. सोसायटीमध्ये पहिली VC चालू केली तेव्हा 76 मेंबर आमच्या पूर्ण बिल्डिंग मधले होते. काय हौशी येतो तुम्ही. हो, मला असं सगळ्यांना एकत्र घेऊन एक असा काहीतरी छान बिझनेस करायचा आहे. मोदकाचं माझं स्वप्न तेच आहे की हा मोठ्या लेवलला आपण घेऊन जाऊया. नक्की जाईल, नक्की सुरुवात आता केलेली आहे आपण. आता काय, आता ह्याच्यानंतर तीळ पण छान ब्राऊन छान झालेत. हा, आणि खसखस आता आपल्याला याच्यावरती ओलं खोबरं थोडं, ओलं नाही, खोबरं आहे. हा. सुकं आहे, सुकं. आता हे छान त्याच्यामध्ये हे करून घ्या. खोबरं आपण सगळं टाक. मी हॅलो, घ्या ना प्लीज. मी आपलं तुम्हाला मदत करत होतो. हो, खूप बरं वाटलं मला तुम्ही मदत करताय. घरी कोण करतं रोजचं कोणीच जेवण? नाही मदत. अरे देवा. आणि माहितीये माझं, आता सर रिटायर्ड झालेत ना, हा, मग ते तरी पण नाही करत. नाही करत. एक गोष्ट माझी की मी आता हा बनवला ना पदार्थ, की तो हा. खूप प्रेमाने आणि मनापासून बनवते. मग तो वाढल्यानंतर माझी अशी एक इच्छा असते की तो केल्यानंतर पहिल्या घासाला बोलावं गरम, जरा हा. की छान झालाय, कारण एवढी मेहनत केली. म्हणत नाहीत. माझा लेक आहे, त्याला माहिती आहे की मम्माला काय आवडतं. तो काही पदार्थ बनवला की खायच्या आधीच इथपर्यंत आल्यावरतीच ओरडून सांगतो, मम्मा 1 नंबर, एक सुंदर झाला, आणि मग तो खातो. आणि माझे मिस्टर 3-4 घास खाऊन झाल्यानंतर सांगतात. मग मी नेहमी चिडत असते त्यांच्यावरती. पण आता घास तोंडात असताना माणूस कसा बोलेल. हो, पण पहिला घास गेल्यानंतर सांगा ना, जीभ सांगते ना टेस्ट. अरे छान ब्राऊन खरपूस झालेलं आहे. बघा आता त्याचा स्मेल पण छान यायला लागला. सुगंध सुंदर आता परत 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवूयात, म्हणजे खोबरं आणि त्याला परत एक छान प्रकारचं हे मिळेल. वा, वाफ पण येईल. बेस्ट, मस्त आली बघ. क्या बात है. आणि घ्या घ्या तुमचा घ्या. सगळा खोबरं आणि खसखस तिळाचा बघा किती छान स्मेल. हा झाला बाखर. भाकर तयार आपला झाला. जो नाव आहे त्याचं बाकरंडी. तो. हळद, लाल तिखट तिखट आता आपण मोठ्यांसाठीच करतोय म्हणून जरा टाकते. घाला मस्त. धणजिरे पावडर त्याचा कलर बघा किती छान आला आता. मस्त. मी असं मीठ का टाकलं, असं म्हणजे, असं थोडं 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 करत. अरे बापरे, त्याच्या मागे काही आहे का? जेवढी अंडी असतात ना हं. तेवढ्या ह्याच्यानीच मीठ टाकायचं, म्हणजे मग जास्त होत नाही, कारण अंड्याला मीठ जास्त लागत नाही.